बुलढाणा जिल्ह्यातील बोगस जात प्रमाणपत्र प्रकरण आता थेट विधान परिषदेत पोहोचलं असून या मुद्द्यावरून राजकीय वाद चांगलाच पेटला आहे। आमदार अनिल परब यांनी सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी मनोज मेरत यांच्यावर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली, तर मेरत यांनीही या आरोपांना खोडून काढत पलटवार केला आहे की मागच्या वेळेला हिवाळी अधिवेशनामध्ये हा चौकशी अहवाल आला की 50 बोगस जात प्रमाणपत्र दिली गेली। या समाजाचं सगळ्यात मोठं दुःख काय, जे मूळ बंजारा समाजाचे लोक आहेत या लोकांना कमी प्रमाणपत्र मिळतात आणि बोगस लोकांना जास्त मिळतात। याचा चौकशी अहवाल आला। या चौकशी अहवालामध्ये 2 तुम्ही अधिकारी निलंबित केले, परंतु याच्यातला जो मेन मोरक्या आहे मनोज मेरट नावाचा, हा गेले 10 वर्ष फक्त बुलढाणामध्ये बसलेला आहे। गेले 10 वर्ष बुलढाणा, तुमच्याकडे काय बदलीचे आदेश बिदे, बदलीचे काय नियम आहेत की नाहीत? बदलीच्या नियमामध्ये हा माणूस बुलढाण्याच्या बाहेर गेलेलाच नाहीये। कधी सामाजिक न्यायला, कधी जिल्हा परिषदला, जिल्हा परिषद मधला व्हॅलिडिटीला, म्हणजे बुलढाणा सोडून हा माणूस कुठे बाहेरच जात नाहीये। माझी स्पेसिफिक मागणी आहे की ह्या माणसाचा बोगस जात प्रमाणपत्र देण्यामध्ये असलेला सहभाग हा चौकशीमध्ये सिद्ध झालेला आहे, तरी त्याच्यावरती कुठलीही कारवाई झालेली नाहीये। आणि त्याच्या ह्या ज्या 10 वर्षाच्या ज्या कारभाराचा तो फक्त बुलढाण्यामध्येच कसा राहिला याची आपण वरिष्ठ एखाद्या सनदी अधिकाऱ्याच्या माध्यमातून चौकशी लावून, हा जर 10 वर्ष फक्त तिथेच असेल, या बोगस जात प्रमाणपत्र देण्यामध्ये त्यांचा सहभाग असेल नाही किंवा आहेच, आपण त्याच्यावरती काय कारवाई करणार। माझी 2024 मध्ये संशोधन अधिकारी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अकोला येथे बदली झालेली आहे आणि सदर पदावर मी 2024 मध्येच रुजू झालेलो आहे। त्याच्यामुळे मी 10 वर्षापासून इथं आहे हे म्हणणं थोडं चुकीचं ठरेल। पण सध्या बुलढाणा येथे कार्यरत असल्याची सांगण्यात येते, आपल्याकडे काही पदभार आहे का तुमचा? माझ्याकडे बुलढाणा इथे कार्यालयाचा अतिरिक्त पदभार असल्यामुळे मला बुलढाण्यातलंही काम करावं लागतं। किती चार्ज आहे तुमच्याकडे, किती बरोबर? बुलढाण्यात माझ्याकडे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आणि संशोधन अधिकारी जात पडताळणी समिती बुलढाणा इथला पदभार आहे।